सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. यस, आज बिरुदेवाला साकडं घातलेलं आहे. काय म्हणून साकडं घातलं ते सांगा. आज जतहून सन्माननीय अशोक गोरड साहेब असेल, त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मित्रबंधू सलीम गवंडी सर असतील, सर्व मित्रमंडळी त्यांचे बिरुदेवाच्या चरणी लीन होण्यासाठी, माझ्या काशीलिंगाच्या चरणी त्यांच्या मनातील इच्छा असेल, नुसती त्यांच्याच नाही तर अनेकांच्या मनातली जी भावना आहे ती बिरुदेवाच्या चरणी त्यांनी मांडण्यासाठी ते पायी प्रवास त्यांनी जत ते आरेवाड्याचा 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास इथंपर्यंत केलेला आहे. सकाळपासून पावसाचं वातावरण आहे, सध्यासुद्धा पाऊस चालू आहे. अशा पावसाच्या वातावरणामध्ये ऊन वारा सर्व झेलत ते परमेश्वराच्या चरणी सन्माननीय सचिन मोटे साहेब, आयकर उपायुक्त मुंबई यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती ॲडव्होकेट विद्याताई सचिन मोटे यांना विधान परिषदेवरती संधी मिळावी. संधी म्हणण्यापेक्षा त्यांना ते मिळायलाच पाहिजे असं तुम्ही म्हणाल की का म्हणताय, तर मी त्यांना सांगेन की 2019 पासून मी त्यांना ओळखतोय. माझी त्यांच्याशी चांगली ओळख आहे. त्यांनी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विधायक अशी कामं केलेली आहेत. विशेष विधायक काम कोणतं असेल तर हा देश घडण्यासाठी, हा देश मोठा होण्यासाठी या देशाचा आधारस्तंभ काय असेल तरी तरुण पिढी आहे. आणि त्या तरुण पिढीला सक्षम बनण्याचं, मुलं सुशिक्षित झाली पाहिजेत, मुलं विद्याविभूषित घडली पाहिजेत, यासाठी अविरतपणे साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम करतात. त्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र आटपाडी ते सुरू केलेलं आहे. मलाही आरेवाडीच्या बिरुदेवाच्या पावनभूमीमध्ये सुद्धा आम्ही गावकऱ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र आमच्या आरेवाडीच्या ग्रामस्थांनी सुरू केले. त्याला सुद्धा वेळोवेळी साहेबांचं मौलिक असं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. नेहमी ते म्हणत असतात की काही एक लागो, पुस्तकांची आर्थिक मदत लागो किंवा कोणत्याही एखादा विद्यार्थी गोरगरीब असेल त्याला फायनान्शियली मदत असो, आपण काही ना काही करू, अशी एक विधायक भूमिका त्यांची नेहमीच तरुणांच्या पाठीमागे असते. आणि त्यांच्या पत्नी अविरतपणे कष्ट करतात. मेंढपाळांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, मुलामुलींच्या अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी अविरतपणे एक भगिनी नेहमी दिवस रात्र कष्ट करतात. आणि या कष्टाला जर फळ मिळायचं असेल तर विधान परिषदेवर गेल्यानंतर व्यापक प्रमाणात त्यांना काम करता येईल. कारण तिथं कायद्याचं एक हे तयार होतं, तिथं सर्व कायदे मंडळ ते तयार होतं, तिथून सर्व सिस्टीम या महाराष्ट्रातली हल्ली जाते. तिथं जर या आमच्या भगिनी गेल्या तर नक्की त्या समाज असेल, या बहुजन समाजाला एक वेगळा आणि आश्वासक आणि तरुण विद्याविभूषित चेहरा भेटेल आणि समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थानं मार्गी लागतील. आम्हाला एक आशा आहे की यांनी जे बिरुदेवाला साकडं घातलंय, माझा काशीलिंग हाकेला धावणारा, नवसाला पावणारा आहे, त्याची लीला घात आहे. मी तुम्हाला गोरड साहेब नक्की खात्रीशीर सांगतो, तुम्ही ज्या श्रद्धेनं, ज्या भावनेनं या बिरुदेवाच्या चरणी लीन झालाय, या काशीलिंग तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही मी आज खात्री देतो. येणारा काळ हा विद्याताई सचिन मोटे या आमदार म्हणूनच पुन्हा इथं येतील आणि त्यांचं स्वागत ढोलकी थळांच्या निनादामध्ये आम्ही आरेवाडी ग्रामस्थ करून आमची भगिनी तिथं गेलेले आहे. म्हणून आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करेल. माझी सुद्धा माझ्या काशीलिंगाला प्रार्थना आहे की भगवंता, तुझी जर मी एक दिवस जरी मनोभावी सेवा केली असेल तर त्या सेवेचं फळ म्हणून आणि या माझ्या भक्तगणांचं, या बिरुदेवा तुमच्या भक्तगणांना आशीर्वाद म्हणून विद्याताईंना आमदार पदावरती तुम्ही विराजमान करावं. आणि नक्कीच करणार, कारण त्यांचं तुमचं स्वागत या वरुण राजाने केलंय. बिरुदेवाचा ढोलानं करणार होतो पण काही कारणास्तव झालं नाही, पण तुमचं कागद विधानचा कडकडाट या पंचमहाभूतांनी केलंय. आणि येणारा काळ तुमचं स्वप्नपूर्तीचा काळ असणार आहे. हे मी बिरुदेवाच्या चरणी लीन होऊन आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे, मी आज खात्रीशीर सांगतो.